बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यामधून अटकेत. गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरला नाही. सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. आरोपी सुदर्शन घुलेंसह सहकाऱ्यांवर मुक्का लागण्याची दाट शक्यता. बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सोयी मुंडेंच्या बाजूने. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा. राज्यातील रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत. मंत्र्यांवर खालच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा निशाणा. मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाच्या आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो. सुरेश धस यांचा हल्लाबोल. वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याची मागणी. विष्णू साठे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे. आरोपींच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा. तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती. पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता. जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत. तर काही जागांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच. एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटे यांचं आवाहन. लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच. 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप. कांगारूंसमोर रिषभ पंत एकटा लढला. बाकीच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा निशाणा. निराशाच. दुसऱ्या डावात दिवस अखेर भारताचे 141 धावांवर 6 गडी बाद. भारताची 145 धावांची आघाडी. बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट. फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत. डॉक्टर वायबसेनेचे घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली. तपासात नवा खुलासा. वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश. बीड हत्या प्रकरणात तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशाने सुरू असणार. संजय राऊतांचा आरोप. मी 25 वर्ष आमदार, काय बोलायचं ते मला कळतं. सुरेश धस यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार. अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती. सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे. स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा होणार. अजितदादा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता. येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूकमोर्चा. संतोष देशमुखांचं कुटुंब परभणीत दाखल. मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार. संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी. बीड हत्येप्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ. संभाजीराजेंसह सर्वपक्षीय नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार. बिहारलाही लाचवेल अशी परळीमध्ये स्थिती. अनेक खून इथे पचवले गेलेत. संजय जाधव यांचा आरोप. फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी. डॉक्टर वायबसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली. तपासात नवा खुलासा. वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा. गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी. वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका. कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो. वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त.
वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी एसआयटी टीममध्ये आमदार सुरेश धस यांचा आरोप, एसआयटीतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल ते वाशी मेगा ब्लॉक. अवघ्या 33 चेंडूत 61 धावांच्या तुफानी खेळीनंतर रिषभ पंत बाद. दुसऱ्या डावात भारताचे 125 धावांवर 5 गडी बाद. भारत सध्या 129 धावांनी आघाडीवर. कसोटी क्रिकेटमधून आताच निवृत्त होणार नाही, आता धावा होत नाहीत म्हणजे 5 महिन्यांनंतरही धावा होणार नाहीत याची काय गॅरंटी? निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्माचं स्पष्टीकरण. कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी. नराधम विशाल गवळी आणि साक्षी गवळीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी. सांडपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना. शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू. तर गोळीबारानंतर हल्लेखोर फरार. नयानगर पोलिसांकडून तपास सुरू. धुळ्यातल्या नकाने गावातील महिलेनं 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर. पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये पुन्हा सरकार जमा. मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधात कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता. प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरोधात कारवाई होणार. चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ. भारतही सतर्क, तर विषाणू फारसा धोकादायक नसल्याचं चीन सरकारचं स्पष्टीकरण. लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच. 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशात दाखवला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप. आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली. पोलिसांची केस कोर्टामध्ये माहिती. बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण? सुरेश धस यांचा सवाल. तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी. संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.